शिवराय फुले शाहू आंबेडकर व ज्या ज्या महामानवांनी आपल्या गोरगरीब कष्टकरी वंचितांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचली त्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आपला भाऊ सरपंच संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आपला हा आजचा जन आक्रोश मोर्चा मुंबईतील या आझाद मैदानावर संपन्न होतोय। या ठिकाणी मंचावर अनेक मान्यवर आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही। अतिशय रखरखत ऊन आहे आणि अशा उन्हात आपण आपला हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी ज्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलंय त्यांच्या आयुष्यात जे ऊन आहे खरं तर त्याची आपण सगळ्यांनी कल्पना केली पाहिजे, हे किती भयावह आहे। मला फक्त काही मुद्दे आवर्जून या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहेत, मी रिपिटेशन करणार नाही। पोलिसांचे या प्रकरणामध्ये संतोष भैयाच्या प्रकरणात असेल, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात असेल, पोलिसांची जी संशयास्पद भूमिका आहे त्याचं कोडं अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला उलगडायला तयार नाही। पोलिसांनी नक्की आपलं काय कसं वापरलं आरोपींना पकडण्यासाठी हे दिसायला तयार नाही। वाल्मिक कराड म्हणजे वाल्या कराड स्वतःहून सरेंडर झालेला आहे। विष्णू चाटे पोलिसांनी जे दाखवलं की सापळा रचून याला पकडलं, पण माझी माहिती आहे त्या दिवशी इथे धनंजय देशमुख आहेत, सरपंच संतोष देशमुखांचे बंधू, त्यांना मी त्या दिवशी भेटायला गेलेलो होतो। मी सकाळी भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला अशी माहिती मिळते की चाटे आज अटक होईल, आणि नंतर दुपारी बातम्या आल्या पोलिसांनी सापळा रचून चाटेला अटक केली म्हणून। धनंजय साक्षीदार आहे। अरे आम्हाला आधी कळतंय तो अटक होणार आहे, नक्की कोणतं कसं पोलिसांनी वापरलं। तो राजेश पाटील गुंडांसमेत त्या वाला कराड समेत बैठका घेतोय, तो प्रशांत महाजन संतोष भैयाला इकडे नेलं जातं आणि तो दुसऱ्या रोडने जातोय तपास शोधायला, कोणत्याच पोलिसावर कारवाई नाही। म्हणून सरकारच्या भूमिकेवर सर्वसामान्य जनतेतून संशय व्यक्त होतोय, कारण शेवटी सरकारची कृती ठाम दिसली पाहिजे, तरच योग्य रीतीने कारवाई होत आहे असा विश्वास सर्वसामान्य ठेवतील। बांधवांनो, वाला कराड इथं आरोपींना कधी बेड्या घातलेलं पाहिलं बघा प्रकरणात तुम्ही। अरे यांच्यावर 15-15, 20-20 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे जनतेने शोधलेले, कार्यकर्त्यांनी शोधलेले गुन्हे दाखल आहेत, आपल्याला माहीत झालेत। इथे आता इथे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, मराठा चळवळीतले कार्यकर्ते आहेत। अरे तुमच्या आमच्या सारख्यांवर 1-2 रास्ता रोकोच्या केसेस असल्या तरी यांना वाटेल तेव्हा हातबारीचे प्रस्ताव, तडीपारीचे प्रस्ताव मोका लावले होतात। यांच्यावर 15-15, 20-20 गुन्हे दाखल झाले, यांच्यावर अशा कारवाई कशामुळे झाल्या नसतील? कारण यांना राजकीय गॉडफादर होते, राजकीय दृष्ट्या यांची पाठराखण केली जात होती, अब्जावधीच्या प्रॉपर्टी यांनी कमावल्या। राजकीय पाठबळाशिवाय शक्य आहे का कारवाई होत नाही? दररोज कार्यकर्ते पुरावे सादर करतात, कार्यकर्ते व्हिडिओ क्लिप व्हायरल करतात। अरे याच्यावर काय कारवाई होते ईडी लागलेली कळत नाही आम्हाला। एवढ्या वाल्या कराडच्या एवढ्या प्रॉपर्ट्या जाहीर झाल्या, पुण्यात एवढे कोट्यवधीचे फ्लॅट, अनेक ठिकाणी एवढी लफडी, एवढे खून केलेत, हातमर्डर केले, दररोज प्रकरण पुढे येतात। बापू आंधळेचा असेल, महादेव मुंडेचा असेल, अरे कोणीच सोडलं नाही। आव्हाड साहेब म्हटलं तसं हा विषय जातीचा नाही, यांनी जातीतलेही सोडले नाहीत। ही जी गुंडांची टोळी तयार झालेली आहे प्रशासकीय पाठबळाच्या जीवावर, एक आणखी सांगतो मी, प्रशासकीय पाठबळाच्या जीवावर म्हणतोय। प्रशासकीय पाठबळ म्हणजे काय तुम्हाला सांगतोय। अविनाश पाठक नावाचे तिथे उच्च पदस्थ अधिकारी आहेत, 15 वर्ष झाला पट्ट्या अधिकारी त्याच बीड जिल्ह्यात आहे, उपजिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, अरे एकच अधिकारी 15-15, 20-20 वर्ष। हीच परिस्थिती आता जिल्हाधिकारी आहे, हीच परिस्थिती प्रत्येक कार्यालयात आहे। म्हणजे पाटा खायची मांजरं बसवली त्यांनी त्या बीड जिल्ह्याच्या प्रशासनात,
आणि या राजकीय प्रशासकीय पाठबळाच्या जीवावर हा सगळा नंगानाच सुरू आहे. म्हणून खरं तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतोय. म्हणून आपल्याला या प्रकरणातील पाळमुळं खणून काढावी लागतील. सरकारने अजून एकाही अधिकाऱ्याची उचलबांगडी केल्याचं आपल्याला ऐकायला मिळालंय का? एका अधिकाऱ्याची नाही. अरे एवढा महाराष्ट्र आक्रोश करतोय, हे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष बसलेल्यांची उचलबांगडी कोण करणार आहे? जनता करणार आहे. म्हणून सरकारच्या कृतीवर सर्वसामान्यांचा विश्वास बसत नाही. हा विषय सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असा नाहीये. हा विषय कुठल्या जाती धर्माचा नाही आहे. हा विषय माणुसकीची जी हत्या झालेली आहे, मानवतेला कायम फासलेला आहे, त्याच्या विरोधात या महाराष्ट्रातला प्रत्येक संवेदनशील नागरिक आक्रोश करतोय. शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानणारा, शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पाठीराखा या महाराष्ट्रातल्या जनतेतून उत्स्फूर्तपणे पुढे येतोय आणि आवाज उठवतोय. मला विशेष करून मराठा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक नम्र आवाहन करायचं आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आपल्या जोर काही थोडाफार विस्कळीतपणा असेल तर तो आपल्याला दूर करावा लागेल, अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना एकत्र बसावं लागेल. मी एक सूचना करतो, बघा पटतंय का? लवकरच मस्साजोगला सर्व जाती धर्मीय संघटना, मराठा संघटना सर्वांनी मस्साजोगला राज्यस्तरीय बैठक घ्यावी आणि निर्णायक आंदोलनाची हाक द्यावी. कोणी नेते आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून या आंदोलनात आपल्या खांद्याला खांदा लावून लढायची तयारी आहे. पक्ष भिक्ष सगळे गेले खड्ड्यात, पण हा निर्णय आणि हा निर्धार आपल्याला करावा लागेल. एवढे कळकळीचं आवाहन करतो. आणि एक आवर्जून एक बाब सांगतो, 45 दिवस झाले अजूनही विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती या प्रकरणात झालेली नाही. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न होणं म्हणजे दररोज पोलिसांना त्रुटी निर्माण करायला संधी देण्यासारखं आहे, आरोपींना सुटण्यासाठी मदत केल्यासारखं आहे. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे, फडणवीस साहेब जरा जनतेचा आक्रोश ऐका. अजितदादा, शिंदे साहेब, मी तुमचा कार्यकर्ता आहे तरी या मंचावरून आवर्जून आवाहन करतो, काय संदेश जातोय जनतेतून बघा. हत्या करणाऱ्यांचा बॉस कोण? वाल्मिक कराडचा पाठीराखा कोण? आणि मग आता धनंजय मुंडेंना पाठीराखण कोण करतोय? इकडे म्हणतात अजितदादा. मग अजितदादांना कोण पाठराखण करतोय? फडणवीस साहेब. हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेत चाललाय. म्हणून ही लाईन ब्रेक करा. वालेकरांना मुंडे साहेबांपर्यंत ही लाईन ब्रेक करा आणि दाखवून द्या मी जे बोलतो ते करतो. आणि या आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी कठोर पावलं उचला. एक तळमळीचं आवाहन करतो आणि जास्त वेळ घेत नाहीत. आपण सर्वजण उन्हात आहेत. मात्र आव्हाड साहेब बोलले त्याप्रमाणे इथे जे दर्दी आहेत, कारण विचाराचा एक कार्यकर्ता पेटला तर हजारो कार्यकर्ते रणांगणात येऊ शकतात, यावर आमचा विश्वास आहे. आणि म्हणून या दर्दी कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. देशमुख कुटुंबीय असतील, सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय असतील, आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या बरोबर आहेत. कुठल्याही परिस्थितीत ही लढाई अर्ध्यावर थांबणार नाही हा निश्चय करूया. थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. पाटील.